अवतार मेहेर बाबा की जय. मी स्वप्नील धुळे, अवतार मेहेर बाबा हार्ट फाउंडेशन अमरावती तर्फे इथे आपल्या सर्वांकडे उपस्थित आहे. सुमनताई चौधरी यांची अतिशय सुंदर अशी वार्ता आपण इथे अनुभवलेली आहे. त्यांनी जे ह्या वार्तेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की बाबांचा कार्यकर्ता कसा असावा आणि जे भाऊजींनी गुलामगिरी प्रभुत्व या पुस्तकामध्ये शब्द न शब्द लिहिलेला आहे, ते पुस्तक म्हणजेच गुलामगिरी प्रभुत्व अवतार मेहेर बाबा पेंडेंट हार्ट फाउंडेशन तर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आलेलं आहे. ते मी काकूंना देऊ इच्छितो. आपण हे पुस्तक स्वीकारावे अशी मी आपल्याला विनंती करतो. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. आज स्वप्नीलने जे मला हे पुस्तक दिलं आहे, हे माझ्याजवळ एक आधी जुनं पुस्तक होतं, ते मी वाचलं आहे आणि त्यामध्ये खूप म्हणजे जे कार्यकर्ता कसा असावा बाबांचा याची माहिती खूप चांगली दिलेली आहे. तो विषय मी यासाठी घेतला की आज तरुण मंडळी इकडे सगळी कामाला दिसते आपल्याला, ते मुलं बाबांच्या कार्यामध्ये असे गुंतून गेलेले आहे. बाबांचे संदेश आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला साथ देत आहे याची जाणीव या मुलांना झालेली आहे. तरुण मुलं जेव्हा जेव्हा मला काम करताना दिसतात तेव्हा मला खूप इतका आनंद होते की कारण आजची धुरा ही तरुण मुलांच्याच हातामध्ये आहे. आज गरज आहे तरुण मुलांची आणि त्याची सांगड घालणे या मुलांच्या त्याच्यामध्ये आहे. आणि अजून हे म्हणायचं आहे की बाबांनी असं कोणाही पुस्तकात मी नाही वाचलेलं आहे की फक्त मलाच माना असं नाही, तर तुमच्या घरी जे देव आहे तुम्ही जर त्यांना मानत असाल तर तुम्ही त्याला कुठे काढून ठेवू नका, त्यांची पूजा करा तुम्ही. परंतु ज्यावेळी तुमच्या मनामध्ये येईल अशी ही निर्माण होईल की नाही 10 वेळा, कारण आज काय आहे, आज हे आहे की समय बेडा बलवान. आज मुलं जे आहे ते मुलं एका ठिकाणी नाही आहेत, त्यांना महत्व म्हणजे वेळेचं महत्व आहे त्यांना. ज्यावेळी आपली सून घरात येईल, पोरगाही नोकरीला जातो, तिला आपण असं म्हणू शकत नाही अर्धा तास पूजा कर म्हणून, तर तिला आपण असं म्हणू की नमस्कार कर आणि तू आपलं काम कर. आणि बाबांनी तेच सांगितलं का मला माझी आरती करत बसा, ध्यान करत बसा, याला काही अर्थ नाही आहे. फक्त तुम्ही माझं नामस्मरण करा, मनातल्या मनात नामस्मरण. ज्या ठिकाणी असाल, जिथे असाल, प्रवास करत असाल, जिथे असाल तिथे माझं नामस्मरण करा, मी तुमच्या नेहमी सोबतीनेच असतो. हे बाबांचं वाक्य आहे. तरुण मंडळींना जर आपण समोर केलं तर कोणतंच आपलं कार्य बाबांचं मागे येणार नाही, कारण आपल्या याच्यामध्ये कर्मकांड नाहीये. आणि आज तू मला एवढा मोठा सन्मान दिला तर मी खूप आभारी आहे. ताई, आपल्याला अवतार मेहेर बाबा पेंडेंट हार्ट फाउंडेशन अमरावती तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि अवतार मेहेर बाबांची खूप खूप धन्यवाद.